जाऊया मैदानाकडे. बॅक टू द क्रिकेट. पहिल्या फेरीतील अंतिम लढत असेल गावदेवी तरण खोप विपक्ष गावदेवी कळवे वॉरियर्स. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय कळवे संघाने, तर आमंत्रित केले तरण खोप या संघाला फलंदाजीसाठी. असं धर्मेंद्रला आपण पाहू शकताय, महेंद्र पाटील या ठिकाणी, अमित दिंडा आहे. त्याचप्रमाणे जर आपण विचार केला तर असं अमित असेल, तदनंतर आपण विचार केला तर पॉइंट मध्ये असेल मंगेश, तदनंतर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आहे धर्मेंद्र, तदनंतर महेंद्र असेल मिड ऑन रिजन मध्ये, स्क्वेअर लेग रिजन मध्ये असेल राज असेल, तर सुनील असेल लेग गली रिजन मध्ये, आणि गली रिजन मध्ये असेल सागर. त्याचप्रमाणे सर्कलच्या बाहेर जर आपण विचार केला तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये असेल तुषार, तर मकरंद असेल डीप मिड विकेट रिजन मध्ये. या पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी येतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अमित घरत उर्फ दिंडा. स्ट्राईक एंडला असेल फलंदाज गणेश म्हात्रे, नॉन स्ट्राईकला आहे अमित पाटील. यावेळेस चांगला चेंडू होता, अमित याचा प्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. धर्मेंद्र याच्याकडून पहिल्या चेंडूवर येते सिंगल. तलवार तर सर्वांच्या हातात होती, मनगटात ताकद तर सर्वांच्याच होती. तलवार तर सर्वांच्या हातात होती, मनगटात ताकद तर सर्वांच्याच होती, परंतु स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त माझ्या राजाच्या मनात होती. खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती आणि ती जपणं आपल्या फार महत्वाचं आहे. राटा मोर द विकेट. पॅव्हलिन एंड कडून सज्ज होतोय गोलंदाज अमित घरत. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल अमित पाटील. अमित तो अमित. खूप चांगली ऍक्शन आहे, चेंडूला उडवलाय. यस, खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्रेट हिट, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स 4 रन्स. मास्टर यस, गावदेवी कळवे वॉरियर्स संघ टॉप 4 मध्ये जर गेला तर मोरिया मित्रमंडळ बंदर अली कळवे यांच्याकडून तब्बल असणार आहे 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. यस, मॅच जर कळवे संघ जिंकला तर 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सिद्धिविनायक बेट्स देवेंद्र मारुती पाटील यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. यावेळेस अगदी वेगवान चेंडू होता, फलंदाज फसला जातोय, अमितला मिळतोय पहिली सफलता. अमित पाटील बॅक टू द पॅव्हलियन. याच पहिली सफलता अमित याच्या हाती लागतोय. अमितला मात्र माघारी पाठवण्यात यश मिळतोय. कळवे वॉरियर्स ह्या संघाला पहिलं षटक मार्गस्थी आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतो जिथे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील. अगदी सुंदर गोलंदाजी खऱ्या अर्थाने पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने अमित यांनी फेकलेले 3 चेंडू, खऱ्या अर्थाने 3 चेंडूंचा जर आपण विचार केला तर या 3 चेंडूवर आल्यात 5 धावा आणि 1 सफलता देखील मिळतोय अमित साठी. राईट आर्म आउट द विकेट. सज्ज होतोय अमित. स्ट्रायकिंग फलंदाज सचिन पाटील, सॉरी गणेश पाटील असेल स्ट्रायकिंग. यावेळेस गणेश म्हात्रे असेल स्ट्रेट हिट. चेंडू येतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट झाले, 2 रन्स देखील कंप्लीट झाल्यात आणि या चेंडूवर तब्बल येत आहेत 3 धावा.
खऱ्या अर्थाने खराब क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थाने मैदानात पाहायला मिळालं. खराब चित्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकेट्स देखील सफलता देखील मिळाली असती कळवे संघाला. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय सचिन पाटील, नॉन स्ट्राईकला असेल फलंदाज गणेश म्हात्रे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अमित घरत. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थी असताना 4 चेंडू झालेत आणि 8 धावा असतील धावफलकावर. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग मात्र या ठिकाणी आपली हजेरी लावतोय. खरं तर सकाळी 9 वाजल्यापासून प्रेक्षक या ठिकाणी येत आहेत सामने पाहण्यासाठी. अमरापूर विभागातील मानाची आणि सन्मानाची शृंखला स्वर्गीय पिंट्या पाटील स्मृती चषक 2021-22 हे शानदार पर्व. या चेंडूला लॉफ केलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये चेंडू जाईल. आउटफील्ड फास्ट असणार आहे. षटकातील 5व्या चेंडूवर येतोय चौकार. पहिलं षटक मार्गस्थी असताना 5 चेंडू फेकले गेले तर 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर टोटल रन स्कोर कार्डवर 12 धावा धावफलकावर असतील 1 गडीच्या मोबदल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक पहिल्या फेरीतील ही अंतिम लढत आपण पाहतोय. गावदेवी तरण खोप विपक्ष गावदेवी कळवे वॉरियर्स. यावेळेस खूप चांगला वेगवान तेज तर्रार चेंडू होता. महेंद्र पाटील यांच्याकडे हा चेंडू जातोय. अंतिम चेंडूवर येते सिंगल. टोटल रन स्कोर कार्डवर आपण पाहू शकताय 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 1 गडीच्या मोबदल्यात खऱ्या अर्थाने बाद होणारा फलंदाज असेल अमित पाटील, जी सफलता हाती लागली होती अमित घरत याच्या. 5 षटकांचा हा सामना. 13 धावा धावफलकावर 1 विकेटच्या मोबदल्यात. यस टीम मिटिंग खऱ्या अर्थाने मैदानात बोलवले कर्णधारांनी. आपल्या ग्रामदेवतेचे स्मरण करताना या ठिकाणी 11 खेळाडू आपण पाहू शकताय. खूप सारे चाहते खऱ्या अर्थाने खूप सारे व्ह्युअर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप सारे प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट देखील पाहतात. खऱ्या अर्थाने स्पेशल थँक्स फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह ची ही टीम. खऱ्या अर्थाने अंकितजी पाटील अँड विशाल, सुमित आणि साहिल जे आमचे कॅमेरामन आहेत. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अतिशय मोठी शृंखला न भूतो न भविष्य खऱ्या अर्थाने अशी शृंखला अशी पाहिली खरं तर अमरापूर विभागाच्या इतिहासामधली नंबर 1 ची स्पर्धा आपण अनुभवतोय. स्वर्गीय पिंट्या पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय पिंट्या पाटील स्मृती चषक 2021-22 हे शानदार पर्व. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचे सहर्ष स्वागत असेल. वेलकम इन टेनिस क्रिकेट. नवीन वर्षाच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा. नूतन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं जावो ही ईश्वरचरणी आमची प्रार्थना असेल. सो जाऊया मॅच कडे. बॅक टू द क्रिकेट. सेकंड ओव्हर घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवर असेल दीक्षित पाटील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल राईट हँड बॅट्समन सचिन पाटील. नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय गणेश म्हात्रे. तरुण खोप विपक्ष कळवे असा हा विद्यमान सामना आपण पाहतोय. 3 क्षेत्ररक्षक असतील 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. हा ट्रॅकर चेंडू फार दूरवर जाणार हा चेंडू आपण पाहिला. पंचांनी मात्र त्याला स्वेअर घोषित केलंय. 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. टोटल रन स्कोर कार्ड वर आपण पाहू शकताय 14 धावा असतील धावफलकावर. याचा प्रत्येक चेंडूच्या मागे नंतर रिप्ले देखील आपण लाईव्ह पाहू शकताय. खूप चांगलं वर्क खऱ्या अर्थाने फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हची टीम खऱ्या अर्थाने करताना दिसतो. यावेळेस चांगला चेंडू आहे. अगदी सुरेख चेंडू होता. खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडू आपण पाहिला. असं खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये की 3 चेंडू नंतर 1 डॉट्स डिलिव्हरी येणं गरजेचं असतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. आणि 3 चेंडू नंतर 1 चौकार किंवा षटकार येणं अनिवार्य असतं फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. मोठी धावसंख्या यावेळेस उभारावी लागेल गावदेवी तरणकोप संघाला. यावेळेस याचं चिप शॉट्स आपण पाहू शकताय. अप्रतिम स्ट्रोक क्रिकेट मधला देखना फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट झालंय. 1 धावाने टोटल रन स्कोर कार्ड वर 15 धावा धाव फलकावर. अगदी संत सुरुवात खऱ्या अर्थाने पाहायला मिळतोय. कदाचित ही वादलापूर्वीची शांतता आहे का.
उर्वरित षटकांवर आक्रमण केलं जाईल का, किती धावांचं टार्गेट सेट करेल तरुणखोप संघ, किती धावांचं उद्दिष्ट गाठेल तरुणखोप संघ, हे पाहणं देखील फार गरजेचं असेल. समोरच्या दिशेला चेंडू फेकला होता, समोरच्या दिशेला चेंडू येतोय. लॉंग ऑन रिजन मध्ये असेल महेंद्र पाटील. एक रन्स कंप्लीट झाले. टोटल रन स्कोर कार्डवर 16 धावा धाव फलकावर, एक विकेटच्या मोबदल्यात जिथे एक षटक आणि 3 चेंडू फेकले गेलेत. 5 षटकांचा हा सामना, तरुणखोप विपक्ष कळवे असा हा सामना आपण पाहतोय. पुढील चेंडू असेल दीक्षित यांचा. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, फलंदाज या ठिकाणी फसला जातोय मिड ऑफ रिजन मध्ये. दुसरी सफलता सचिन पाटील बॅक टू द पॅव्हलियन. कळवे संघाच्या जिथे दीक्षित याला मिळालेले विकेट आपण पाहू शकता. मैदानाच्या बाहेर मात्र जातोय सचिन पाटील आणि क्रमांक 4 वर खेळण्यासाठी फलंदाज मैदानात दाखल होतोय अक्षय पाटील. 16 धावा धाव फलकावर, 2 विकेटच्या मोबदल्यात आपण स्कोर कार्ड वर पाहू शकताय. कळवे विपक्ष तरुणखोप असा विद्यमान सामना प्रेक्षकांच्या मात्र भेटीस आलाय. खूप सारे सपोर्टर्स, खूप सारे चाहते, खूप सारे प्रेक्षक खऱ्या अर्थाने कळवे संघाच्या बाजूने आणि आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेस क्रिकेट मधला ब्रह्मास्त्राचा वापर करतोय गोलंदाज यॉर्कर. चेंडू आपण पाहिला, चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. सिंगल कंप्लीट झालंय आणि सिंगलला मात्र कन्वर्ट केलंय डबल मध्ये. 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. टोटल रन स्कोर कार्ड वर 18 धावा धाव फलकावर. खऱ्या अर्थाने विराट कोहली सरांचे जे स्टॅच्यू आहेत मागे जर जर्सी क्रमांक, असं विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक 18 खऱ्या अर्थाने हा विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक आहे. धाव फलकावर धावा देखील असतील 18. यावेळेस चांगला चेंडू होता, अगदी ते सर्रार चेंडू आपण पाहिला. इथे मात्र रनआउटची नामी संधी मात्र क्रिएट झाली होती, परंतु रनआउट मात्र फलंदाज झाला नाहीये. तसं मात्र काही घडलं नाहीये. सिंगल कंप्लीट झालंय. 2 षटक संपले गेलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धाव फलकावर असतील 2 बाद 19. दोन बाद 19 धावा धाव फलकावर. अगदी पारितोषिकांचा वर्षाव मात्र या ठिकाणी कळवे संघावर होतोय. खऱ्या अर्थाने मोरिया मित्रमंडळ बंदर अली कळवे, मोरिया मित्रमंडळ बंदर अली कळवे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल जर कळवे हा संघ जर टॉप 4 मध्ये गेला तर. आणि त्याच समवेत ही जर मॅच जर कळवे संघाने जिंकली तर 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल देवेंद्र पाटील कळवे यांच्याकडून. इथे मात्र मॅच जर जिंकायची असेल तर चांगला क्रिकेट या ठिकाणी दाखवावा लागेल. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याच्याच समवेत चांगली फलंदाजी मात्र या ठिकाणी कळवे संघाला करावी लागेल. 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धाव फलकावर. इथून मात्र मोठ्या फटक्यांचा विचार करावा लागेल. आक्रमकता या ठिकाणी दाखवावी लागेल. या ठिकाणी षटकार चौकारांचा मात्र या ठिकाणी विचार करणं गरजेचं असेल, खास करून कावदेवी तरुणखोप या संघाला. यावेळेस वेगवान चेंडू होता अमित यांचा. 3ऱ्या षटकातील हा पहिला चेंडू ठरतोय वाईड. स्वेर चेंडू असेल. अवंतर धाव संख्येत भर. स्कोर कार्ड मध्ये 1 रन्स ऍड केली जाईल. 20 धावा धाव फलकावर आहेत. याचा माऊ 11 नवगाव
अलिबागचा हा संघ पहिला संघ ठरला होता सुपर 4 मध्ये जाणारा संघ. यावेळेस चांगला फटका इनफिल्डला कव्हर केलंय, चेंडूला फ्लाय केलं होतं फलंदाजाने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल, प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये सिंगल कंप्लीट झालंय. 21 21 धाव फलकावर. यस, माऊ 11 नवगाव संघ हा पहिला संघ ठरला होता सुपर 4 मध्ये दाखल होणारा. तदनंतर मात्र 31 डिसेंबर रोजी चांता राजा दादर ठरला होता दुसरा संघ सुपर 4 मध्ये दाखल होणारा. तर पहिल्या दिवसाचा जर आपण विचार केला तर सुपर 8 मध्ये दोन संघ गेले होते, बापेश्वर उर्नोली आणि श्रीराम बलवली. आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर सुपर 8 मध्ये जाणारा संघ आपण पाहिला गावदेवी भाल. यावेळेस चांगला फटका आहे अलोंग द कार्पेट शॉट, अगदी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा हा फटका आपण पाहिला. डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय. ह्या चेंडूवर देखील सिंगल आले. टोटल रन स्कोर कार्ड वर आपण पाहू शकताय. यस, 2 षटक 2 चेंडू 22 धावा आणि 2 विकेट. 2 विकेटच्या मोबदल्यात 22 धावा, 2 षटक आणि 2 चेंडू फेकले गेलेत. याच काय कॉम्बिनेशन आपण पाहू शकता. 2चा आकडा या ठिकाणी मात्र आपण स्क्रीनवर पाहू शकताय. यावेळेस यस, महेंद्र पाटील यांच्या हातात चेंडू विसावतोय. आणखीन एक सफलता, फलंदाज अक्षय पाटील बॅक टू द पॅव्हलियन. यस, थँक्यू डीजे. खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटमध्ये एकमेव असा खेळाडू असेल की ज्याला रायगड भूषण पुरस्कार मिळाला आहे, असा एकमेव खेळाडू सुशांत मोकल. आणि त्यांच्याच समवेत खऱ्या अर्थाने मी आवर्जून ज्यांचा उल्लेख करेल की गायन क्षेत्रामध्ये ज्यांना रायगड भूषण पुरस्कार हा मिळाला आहे. खऱ्या अर्थाने नुकत्याच चेंडूवर ज्यांनी झेल स्वीकारली असे महेंद्र पाटील, खऱ्या अर्थाने यांना देखील रायगड भूषण पुरस्कार संगीत या क्षेत्रामध्ये मिळाला होता. 2 षटक आणि 3 चेंडू फेकले गेलेत. 22 धावा स्कोर कार्ड वर, 3 विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतोय. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटची नरेश लागले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली असेल सागर पाटील. आणखीन एक सफलता, 4था विकेट गणेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. असं थँक्यू डीजे. क्रमांक 6 वर खेळण्यासाठी फलंदाज मैदानात दाखल होतोय नेहरू पाटील. त्यांच्या समवेत असेल राजेश पाटील. तिसरं षटक मार्गस्थी आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज अमित घरत, चना डिंडा म्हणून या नावाने संबोधलं जातं. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. 5 षटकांचा हा सामना. पहिल्या फेरीतील ही अंतिम लढत आपण पाहतोय. गावदेवी तरणखोप विपक्ष गावदेवी कळवे वॉरियर्स. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हाताने चेंडूला मात्र पुश केलंय. डीप मिड विकेट रिजन वरून क्षेत्ररक्षक येतोय. सिंगलला मात्र या ठिकाणी कन्वर्ट केलंय डबल मध्ये. 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. 24 धावा धाव फलकावर पाहतोय. अगदी शांत आणि संयमी क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय गावदेवी तरणखोप संघाकडून. खूप सारे क्रिकेट चाहते अगदी मैदानाच्या चारी दिशेला जर आपण पाहिलं तर मात्र आपण पाहू शकतो फक्त आणि फक्त प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. यस, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जाईल. 1 बाउन्स 4 रन्स.
जाऊया स्वागत समारंभाकडे. मी विनंती करेल संजय पाटील यांना की आपण स्वरूप ठाकूर यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. असं यावेळेस आपण पाहतोय 3 षटक संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा असतील 28. 4 विकेटच्या मोबदल्यात फलंदाज मात्र मैदानात आपण पाहू शकताय राजेश पाटील आणि नरू पाटील स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज. नरू पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहतोय. राजेश पाटील तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज महेंद्र पाटील. खऱ्या अर्थाने या शृंखलेसाठी क्वालिफाईड फंच आपण पाहू शकताय संतोषजी चौधरी सर, शैलेशजी चव्हाण सर आणि नंदकुमार पाटील कळवे. खूप चांगलं पंचांच्या भूमिकेत खऱ्या अर्थाने आपण त्यांना पाहू शकताय. यावेळेस बॅटची इनरेज लागली होती. यस सफलता हाती लागतोय महेंद्र पाटील याच्या पहिल्या चेंडूवर. पावलींचा मात्र रस्ता दाखवण्यात यश आलंय महेंद्र याला. नरू पाटील बॅक टू द पॅवलियन. बंदर अली कळवे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे जर कळवे संघ टॉप 4 मध्ये गेला तर. आणि ही जर मॅच जिंकली कळवे संघाने तर मात्र 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल देवेंद्र पाटील कळवे यांच्याकडून. खूप चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने पाहायला मिळतोय. जिथे पॉवर प्लेच्या जर षटकांचा आपण विचार केला तर पहिलं षटक फेकलं होतं अमित घरत यांनी आणि धावा खर्च केल्या होत्या 13. एक सफलता देखील त्याला मिळाली होती. दुसरं षटक फेकलं होतं दीक्षित पाटील यांनी, जिथे दीक्षितने मात्र अगदी कंजूस गोलंदाजी करत 6 धावा खर्च केल्या होत्या आणि एक सफलता देखील त्याला मिळाली होती. तदनंतर सांघिक तिसरं षटक घेऊन आलेला अमित घरतने मात्र अगदी सुरेख गोलंदाजी केली. 9 धावा खर्च केल्या आणि 2 सफलता अमित घरत याला देखील मिळाल्या होत्या. आणि चौथं षटक घेऊन आलेला गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट महेंद्र पाटीलला मात्र पहिल्या चेंडूवर सफलता मिळाले. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पॉइंट रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट शॉट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल. सिंगल कंप्लीट झाले. 29 धावा धावफलकावर. खूप चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थाने मैदानात पाहायला मिळतोय. इथून मात्र मोठ्या फटक्यांचा या ठिकाणी विचार करावा लागेल. असं खऱ्या अर्थाने या इनिंगचा जर आपण विचार केला तर जिथे 2 षटक 2 चेंडू फेकले गेले, 22 धावा स्कोर कार्डवर होत्या, 2 सफलता देखील गेले होती, 2 एक्स्ट्रा रन्स आणि 2 फोर्स देखील होते. यावेळेस मात्र अप्रतिम टायमिंग झालं होतं का लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय डीप मध्ये. ज्या ठिकाणी अमित घरत असेल यास कौतुक केलं जाईल असं ताल्यांचा कडकडाट मात्र या ठिकाणी ऐकण्यासाठी येतोय कळवे संघाच्या पाठीराख्यांकडून. असं पंचांना विनंती असेल सामना स्पीडअप करायचा आहे. दोन्ही संघांना आमची विनंती आहे आपल्याकडे फक्त 25 मिनिटांचा अवधी असेल. संध्याकाळचे 4:46 झालेले आहेत. यस नेक्स्ट मॅच कावदेवी जोहे विपक्ष विनर टीम
चौथं षटक प्रगतीपथावर असताना 5 विकेटच्या मोबदल्यात 30 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही अंतिम लढत गावदेवी तरुण खोप विपक्ष गावदेवी कळवे वॉरियर्स. यावेळी चांगला चेंडू होता, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. सिंगल कंप्लीट झाले, दुसऱ्याचा प्रयत्न होता, दुसरी रन्स देखील कंप्लीट झाले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी असताना मात्र फलंदाज माघारी येईल रनआउटच्या स्वरूपाने. मोहन पाटील धावा धावफलकावर 6 विकेटच्या मोबदल्यात आपण स्क्रीनवर पाहू शकताय. खऱ्या अर्थाने टुर्नामेंट्स मधले 181 चौकार झालेले आहेत. त्याचप्रमाणे जर आपण षटकारांचा विचार केला तर 182 षटकारांची नोंद खऱ्या अर्थाने या टुर्नामेंट्स मध्ये झालेली आहे. यावेळेस आणखीन एक सफलता हाती लागतोय महेंद्र पाटील यांच्या. राजेश पाटील षटकातील अंतिम चेंडू असेल. महेंद्र पाटील यांचा स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मैदानात दाखल होतोय. स्वप्नील पाटील नॉन स्ट्राईकला असेल. अक्षय पाटील यावेळी चांगला हिट आहे, अगदी प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी उपस्थित असेल. काय कमालीची झेल पकडले सुनील पाटील यांनी. आणखी एक सफल बाद होणारा खेळाडू आपण पाहिला स्वप्नील पाटील. आणि क्रमांक 10 वर खेळण्यासाठी फलंदाज मैदानात दाखल होतोय सिद्धेश पाटील. 8 बाद 32 अशी स्थिती मात्र या आपण स्कोर कार्ड वर पाहू शकताय. 4 षटक फेकले गेलेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा आहेत धावफलकावर. असं सुनील पाटील साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. सचिन पाटील कळवे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. मित्रांनो पहा, जी अप्रतिम झेल स्वीकारली होती सुनील यांनी, त्यासाठी हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. 4 षटक संपले गेले. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल रन स्कोर कार्ड वर 32 32 धावा धावफलकावर आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल अक्षय पाटील, नॉन स्ट्राईकला असेल सिद्धेश पाटील. अक्षय पाटील यांचा जर आपण विचार केला तर 4 चेंडू फेस केलेत. 4 या धाव संख्येवर वैयक्तिक खेळतोय. यस नेक्स्ट अक्षय पाटील आहे. सो ज्याने अजूनही खाता ओपन केलेला नाहीये, जो क्रमांक 9 वर खेळण्यासाठी आलेला आहे. असं आणि क्रमांक 4 वर खेळण्यासाठी आलेला अक्षय पाटीलने मात्र 4 रन्स जमा केल्या होत्या 4 चेंडूमध्ये. यावेळेस तेज तर्रार चेंडू
स्लॉग ओव्हर अंतिम षटक घेऊन आलेला गोलंदाज तुषार पाटील असेल गोलंदाजी मार्कवर. स्लॉग ओव्हर टेनिस क्रिकेटमध्ये ज्याला हनुमानचं षटक म्हणून संबोधलं जातं, स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे तुषार पाटील. कळवे गावचा आणखी एक सितारा आपण पाहू शकताय. असं क्षेत्ररक्षण बदलण्यात आलेलं आहे. ऑफसाईडला मात्र प्रोटेक्शन दिलंय या ठिकाणी. ऑफसाईडचा आपण विचार केला तर डीप बॅकवर्ड रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक असेल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. लेग ऑन साइडला लॉंग ऑन रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, तर एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक असेल. खूप चांगले क्षेत्ररक्षण सजवले. सर्कलचा आपण विचार केला, गली आहे, लेग गली रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस पुल करायचा होता, शॉर्ट पिच चेंडू होता, सिंगल कंप्लीट झालाय आणि सुंदर क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थाने जर या पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला तर कळवे वॉरियर्स संघाचं क्षेत्ररक्षण मात्र अप्रतिम झालंय. खूप सारे चाहते या ठिकाणी सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. जर कळवे टीम टॉप 4 मध्ये जर दाखल झाली तर मोरिया मित्रमंडळ बंदर अली कळवे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस बॅट यस बॅटची इनरेज लागले. आणखी एक सफलता. 33 या धाव संख्येवर 9वा विकेट जातोय गावदेवी तरुण खूप संघाचा. याचं शेवटची विकेट असणार आहे. ऑलआउट होण्याची मात्र नामुष्की यावेळेस ओढून आले गावदेवी तरुण खूप या संघावर. तुषार पाटील काय अप्रतिम गोलंदाजी करतोय. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडायचा होता, कॅच अँड बोल्डचा मात्र चान्स आला होता या ठिकाणी तुषार याच्याकडे, परंतु ह्या चेंडूवर सिंगल आले. थोडा रन स्कोर कार्डवर 34 34 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील, जिथे 4 षटक आणि 4 चेंडू फेकले गेलेत. 5 षटकांचा विद्यमान सामना आपण पाहतोय. याचं क्रिकेट मधले बॅटल, क्रिकेटचं हे युद्ध तरुण खूप विपक्ष कळवे. यावेळेस पाहू शकते आपण यस पंचांचा बोर्ड मात्र अवकाशाकडे. शेवटची विकेट देखील मैदानाच्या बाहेर जातो. लेग बिफोर ऑफ द विकेट आणखी एक सफलता मिळते तुषार पाटील याला. आपण पाहिलं या ठिकाणी ऑल आउट झालाय खऱ्या अर्थाने तरुण खोपा संघ. तर 35 धावांचं या ठिकाणी लक्ष असणार आहे कळवे वॉरियर्स संघासमोर. 30 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान असेल. जाऊया आपण पुन्हा एकदा योगेश सरांसोबत.
असं विनंती असेल तरुण खूप संघाला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. पंचांना देखील आमची विनंती असेल आपण मैदानात दाखल व्हायचं आहे आणि कळवे संघाला आम्ही विनंती करतोय की आपले फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. 5 षटकांचा हा सामना जिथे आपण पाहिलं की 4 षटक आणि 5 चेंडू फेकले गेले आणि या ठिकाणी मात्र ऑल आउट झाले होते. 10च्या 10 विकेट्स मात्र या ठिकाणी गेले. खऱ्या अर्थाने ते मिळवण्यात यश आलं असं म्हटलं जाईल. तर कळवे संघाला मात्र ते यश आलं होतं की 5 षटकांचा सामना 30 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असेल या ठिकाणी असं क्राईम ब्रँच ऑफिसर जवळचे मित्र रुपेश पाटील. असं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल सचिन पाटील कळवे यांच्याकडून आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज ऑलरेडी आलंय सुनील पाटील साठी. अगदी क्रिकेटचे चाहते आहेत सचिन पाटील आणि आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. या ठिकाणी मैदानात मात्र 2 फलंदाज दाखल होत आहेत. धीरज पाटील आणि त्याच्या समवेत दीक्षित पाटील. अगदी दीक्षितचा जर आपण विचार केला खूप चांगल्या टच मध्ये चालू सीझन मध्ये आहे आणि खूप चांगला क्रिकेट खऱ्या अर्थाने त्याच्या माध्यमातून या सीझन मध्ये झालाय आणि चांगल्या टच मध्ये आहे चांगल्या फॉर्म मध्ये आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. जी आपल्याकडे खेळण्याची शैली आहे ती शेवटपर्यंत आपल्या सोबत राहणार आहे. फॉर्म असं अप अँड डाऊन होईल. एक मॅच मध्ये आपण लवकर बाद व्हाल तर दुसऱ्या मॅच मध्ये आपण रन्स कराल. सो फॉर्म तेवढा महत्वाचा नाहीये परंतु क्लास शैली ही खूप महत्वाची आहे. पाच षटक 30 धावा 5 षटक 30 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असेल. महत्वपूर्ण लढत खऱ्या अर्थाने पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपण पाहतोय. गावदेवी तरणकोप विपक्ष गावदेवी कळवे वॉरियर्स. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. खूप सारे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत मॅच पाहण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज ज्या पदपर्शानेच पावन झालेली भूमी रायगड आणि या रायगड जिल्ह्यातील हे हमरापूर गाव आणि अगदी मुंबई गोवा हायवेच्या नजदीक असलेले हे मैदानाच्या चारही दिशेला जर आपण पाहिलं तर अगदी झाडं झुडपं आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील सामना पाहण्यासाठी आलेत. इंग्रजी वर्षातील पहिला हा दिवस आपण पाहतोय. नवीन वर्षाच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा तमाम क्रीडा रसिकांना. यास पंचांना विनंती असेल की आपण सामना स्टार्ट करायचा. यास पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. पहिला पॉवर प्ले असल्याचा इशारा पंच या ठिकाणी करतायत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय दीक्षित पाटील. नॉन स्ट्राईकला असेल धीरज पाटील तर गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज अक्षय पाटील. अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला दीक्षित. पॉवर प्लेचं पहिलं षटक 2 क्षेत्ररक्षक असतील 30 सर्कलच्या बाहेर. यावेळेस ट्रॅकर चेंडू होता पुल करायचा होता. असं बाडाने बॉलचा संपर्क या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. ते असं लाऊड अपील मात्र त्या ठिकाणी मैदानात ऐकण्यासाठी येतोय. पॅडला चेंडू ब्रश होऊन गली रिजन मध्ये गेला होता. पहिला चेंडू ठरतोय निर्धाव. चांगली सुरुवात अक्षय पाटील यांच्याकडून पाहायला मिळतो. यस स्पीडअप घ्यायचं. आणखी एक मॅच आहे. गावदेवी जो हे विपक्ष विनर टीम. यावेळेचा फुलर लेनचा चेंडू आपण पाहिला. यस दिशा दिले आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे. चेंडू जाईल फाईन एक रिजन मध्ये. सिंगलला मात्र या ठिकाणी कन्वर्ट केलंय डबल मध्ये. लेग बायच्या स्वरूपाने 2 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. टोटल रन स्कोर कार्ड वर असं 2 धावा आपण पाहू शकताय. अकाउंट ओपन केलंय लेग बायच्या स्वरूपाने. 35 धावांचं टार्गेट या ठिकाणी असेल कळवे संघाच्या समोर. असं 30 चेंडू 5 षटक आणि 35 धावांचं लक्ष फारसं कठीण नाहीये. जर टॉप ऑर्डरचा जर आपण विचार केला कळवे संघाचा तर दिग्गज फलंदाज खऱ्या अर्थाने कळवे संघामध्ये आहेत जे कोणत्याही क्षणी आपले गिअर चेंज करू शकतात आणि कोणत्याही क्षणी मॅच मात्र संपवू शकतात. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट अलोंग द कार्पेट शॉट. यास
बॅट आणि बॉलचा प्रॉपर टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी चेंडूला मिडल केलं होतं. बॅटचा जो स्वीट स्पॉट आहे त्या ठिकाणी चेंडू मात्र आला होता. दीक्षित यांनी मात्र आपला अकाउंट ओपन केलंय 1 या धावसंख्येने. जिथे या षटकाचा आपण विचार केला तर 3 चेंडू फेकले गेलेत. 3 धावा धावफलकावर स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल धीरज पाटील. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. दिशा आणि पॉवर जनरेट केली होती. धीरज याच्या बॅट मधून येतो या तुफानी षटकार. फुल टॉस चेंडू धीरज साठी अगदी पहिला चेंडू फेकला गेला होता आणि त्या चेंडूला मात्र दिशा दिलाय. डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू गेला होता 6 धावांसाठी. यावेळेस कमबॅक करून देणार हा चेंडू आपण पाहतोय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची फेकी केली होती. चांगला कमबॅक डिलिव्हरी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अक्षय पाटील यांच्या माध्यमातून. जिथे पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकातील चेंडू मात्र या ठिकाणी झालेत 5. अंतिम चेंडू शिल्लक असेल. या ठिकाणी जर आपण टार्गेटचा विचार केला तर 35 धावांचं लक्ष्य असेल कलवे वॉरियर्स संघासमोर. लास्ट बॉल अक्षय पाटील पहिलं षटक पॉवर प्लेचं. यावेळेस पॅडवर चेंडू आदलला जातो. यस लाऊड अपील देखील ऐकण्यासाठी येतोय. पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलंय. पहिल्या षटकातील जर आपण विचार केला तर धीरज पाटील यांच्या बॅट मधून आलेला षटकार. लेग बाईकच्या 2 रन्स आणि दीक्षित पाटील यांच्या बॅट मधून आलेली सिंगल. टोटल रन स्कोर कार्ड वर आपण पाहू शकता 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा असतील बिनबाद 9. असं सन्माननीय श्री अविनाश पाटील आणि गणेश पाटील यांना आमची विनंती आहे. आपण प्रमुख व्यासपीठावर यायचं आहे. असं अविनाशजी आणि गणेशजी यांना आमची विनंती आहे. असं पहिलं षटक संपलाय. असं आपण पाहू शकताय. लाईव्ह व्ह्युअर्स युट्यूबच्या माध्यमातून आपल्या टीव्ही स्क्रीनवर किंवा आपल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर जे मॅच पाहतात असं पाहू शकता. एक षटकार आपण पाहिलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा धावफलकावर दीक्षित पाटील असेल स्ट्रायकिंग एंडला. 3 चेंडू फेस केलेत. 1 धावेवर सध्या बॅटिंग करतोय. तदनंतर धीरज पाटीलने देखील 3 चेंडू फेस केलेत. यास त्यातील एक षटकार आपण पाहिला धीरजच्या बॅटमधून आणि 2 चेंडू निर्धाव खऱ्या अर्थाने पाहिले होते. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक आहे. बॅटने बॉलचा प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. एलिव्हेशन अधिक आहे. क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल स्वीकारलाय. पहिला विकेट दीक्षित पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू रिजय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं पहिली सफलता मात्र या ठिकाणी हाती लागलंय. गोलंदाजी करणारा संघ गावदेवी तरणखोप या संघाला अगदी निराशा मात्र आपण दीक्षितच्या चेहऱ्यावर पाहिली. जिथे दीक्षितने मात्र 4 चेंडू फेस केले होते. 1 रन्स फक्त आपल्या संघासाठी सभा केली. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर 1 डाऊन साठी या ठिकाणी आपण पाहू शकताय महेंद्र पाटील. खूप मोठी जिम्मेदारी खऱ्या अर्थाने धीरज पाटील आणि महेंद्र पाटील यांच्यावर असणार आहे. खऱ्या अर्थाने मोठी पार्टनरशिप या ठिकाणी लावणं अनिवार्य ठरणार आहे. टार्गेटचा आपण विचार केला तर फार मोठं टार्गेट नाहीये. जिथे 5 षटक आणि 35 धावांचं लक्ष्य असताना आपण हे दुसरं सत्र पाहतोय. गणेश मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय.
राईट आर्म ओव्हर द विकेट. पॅव्हलिन एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गणेश. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल धीरज पाटील. यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू फेकला होता आणि त्याला मात्र विरकावून दिलंय. काय प्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट रीजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. दमदार धीरज आलेला हा षटकार. थँक्यू डीजे. 6 धावांनी टोटल रन स्कोर कार्ड वर 15 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्गस्थी आहे. 2 चेंडू झालेत. हा ट्रॅकर चेंडू होता, कट करायचा होता आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडूची फेकी मात्र या ठिकाणी केली होती. डॉट्स बॉल आणि धाव चेंडू आपण पाहतोय. अगदी हार्ट ब्रेकिंग हा सामना आहे. खरं तर मोठी लढत या ठिकाणी आपण पाहतोय. तरुणखोप विपक्ष कलवे वॉरियर्स या 2 संघामधलं क्रिकेटचं युद्ध, हे क्रिकेटचं बॅटल प्रेक्षकांच्या भेटीस मात्र आलंय. फलंदाज मात्र यावेळी ऑलरेडी शफल झाला होता. खराब शॉट सिलेक्शन खऱ्या अर्थाने पाहायला मिळतोय. तर स्टेट बॅटनी योगेश सर जर रन्स येत असतील तर उगाच मी तर असं म्हणेल की वेडे वाकडे फटके घेण्याची काही गरज नाहीये. गोलंदाजीने मात्र ते हेरलं होतं अगदी. आणि आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू फेकला आणि रस्त्यांच्या वरून जाणारा चेंडू मात्र हा ठरतोय निर्धाव. 4 चेंडू फेकले गेले तर पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थी आहे. हा ट्रॅकर चेंडूला दिशा दिलंय. काय स्वीट स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड रीजन मध्ये चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार. चार धावांनी टोटल रन स्कोर कार्ड वर 19 धावा धाव फलकावर. 1 विकेटच्या मोबदल्यात 1 षटक आणि 5 चेंडू फेकले गेलेत. लोवर फुलटॉस चेंडू होता. यावेळेस सिंगल ह्या चेंडूवर आले. षटक देखील संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल रन स्कोर कार्ड वर 20 धावा धाव फलकावर. तिथे मात्र आपण इक्वेशनचा जर आपण विचार केला, समीकरण जर पाहिलं आपण, तर उर्वरित चेंडू शिल्लक असतील 18 आणि विजयासाठी रन्स हव्यात 15. 3 षटक 18 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. अगदी विजयाच्या मात्र समीप जाताना आपला संघ पाहायला मिळतोय. गावदेवी कळवे वॉरियर्स हा संघ. असं 5,000 रुपयांचं कॅश प्राइज ऑलरेडी या ठिकाणी जमा झालंय. मोर्या मित्रमंडळ बंदर अली कळवे यांच्याकडून. जर कळवे हा संघ टॉप 4 मध्ये जर दाखल झाला तर मात्र 5,000 रुपयांचं खऱ्या अर्थाने कॅश प्राइज. परंतु आजचा दिवसाचा जर आपण विचार केला तर आपण फक्त आज सुपर 8 साठी संघ काढणार आहोत. असं खऱ्या अर्थाने अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे आमचे पहिले अध्यक्ष प्रवीण पाटील जोहे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. तदनंतर आमच्या उपाध्यक्ष मनोज दादा पाटील रावे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तदनंतर आमचे खजिनदार कल्पेश म्हात्रे तांबडशेत यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. तदनंतर बंटी म्हात्रे याला देखील आपण पाहू शकताय. त्यांच्या समवेत रुपेश पाटील हे देखील या ठिकाणी विराजमान आहेत. यस वेलकम, स्वागत असेल प्रवीण. हा ट्रॅकर चेंडू होता. यस कट करायचं होतं. या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडू आपण पाहू शकताय. अक्षय मात्र चांगली सुरुवात करून दिले. जिथे तिसरं षटक मार्गस्थी आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. निधाव चेंडू असेल. या इक्वेशन समीकरणाचा आपण विचार केला तर 17 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. याच करंट रन रेटचा आपण विचार केला तर 9.23 करंट रन रेट आहे. तर रिक्वायर्ड रन रेटचा जर आपण विचार केला तर 5.29 रन्स मात्र या ठिकाणी हव्यात. आणि ऑब्विसली टार्गेट जे समोर होतं 35 धावांचं, इथे मात्र 17 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. चांगला स्ट्रोक आहे. चेंडूला या ठिकाणी उडवलाय. अप्रतिम स्ट्रोक. चेंडू जाईल डीप मिड विकेट रीजन मध्ये सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स 4 रन्स.
ते जे मैदानात प्रेक्षक बसलेत त्यांना आम्ही हात जोडून विनंती करतोय, प्लीज आपण तिथून जागा खाली करायची आहे. यावेळेस मात्र अप्रतिम स्ट्रोक या महेंद्र पाटील यांच्या बॅट मधून आलेला दमदार शानदार षटकार.